स्वामी भक्त असं नाहीये, पण माझं ना, मी सगळ्यांची नावं म्हणजे स्वामी असतील, गजानन महाराज असतील, गोंदवलेकर. आता तुला एक प्रचिती सांगते माझी. मी स्वामींचं माझ्याकडे आपले अशोक मुळे काका आहेत. ते स्वामी भक्त आहेत, नाटकातले अशोक मुळे काका. तर त्यांनी मला एकदा असंच त्यांच्या मनात आलं आणि एके दिवशी त्यांनी मला फोन केला. हे मी तुला जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीचं सांगते. ते मला म्हणाले, एक काम कर ना, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः रोज 5 वेळा म्हणाय, फक्त 5 वेळा, पण म्हणायचं. हे त्यांनी मला जवळजवळ 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मी म्हटलं हां ओके, ह्यात काही नुकसान आहे का माझं, आणि गणपती बाप्पाचंच नाव घ्यायचं ना, मी तेव्हापासून ते म्हणते. मग खूप वर्ष गेली, 15-20 वर्ष. अचानक एके दिवशी मला मुळे काका म्हणाले, एक काम करतो, तुझ्याकडे स्वामींची 108 नामावली आहे का? म्हटलं नाहीये. हां मग मी तुला पाठवून देतो. त्यांनी लॅमिनेट वगैरे करून मला कुरिअरनी पाठवून दिली. तेव्हापासून मी ती नावं घ्यायला लागली. मग ते सगळी 108 नावं घेतल्यानंतर मी गजानन महाराज की जय, साईनाथ की जय, गोंदवलेकर महाराज की जय वगैरे असं रोज मी म्हणते. श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोलते होते. तर एके दिवशी अचानक मी स्वरूपानंद स्वामी की जय असं म्हणाले. तर ना ते म्हटल्या मला असं झालं, मी काही स्वरूपानंद स्वामींवर कुठले पॉडकास्ट अशात बघितलेले नाही आहेत, मला ते माहिती आहेत, पण असं काही मी स्वरूपानंद स्वामींबद्दल खूप बघितले. आज हे नाव कसं आलं माझ्या तोंडून, स्वरूपानंद स्वामी की जय. ओके, आता आलंय ना नाव, तर म्हटलं घेत जाऊया ना, आजपासून घेत जाऊया, आलंय ना नाव असं. आणि आमचा दौरा ठरला पुरुष नाटकाचा माझ्या कोकणात. आणि रत्नागिरीला आम्ही प्रयोग होता वगैरे वगैरे वगैरे. आणि रत्नागिरीला जाता जाता काय पावस इतके किलोमीटर वगैरे असं दिसतो. म्हटलं आईला, स्वरूपानंद स्वामींचं स्थान इथेच आहे आणि आपण असं अचानक नाव घेतलंय, तर जाऊया का पावसला, आता इतक्या जवळ आलोय तर जायला पाहिजे. मग मी कंपनी शोधत होते की कुणी आज आहे का, उद्या जाऊया का. तर सगळे मला म्हणाले नाही आज नाही. म्हटलं मग ठीक आहे, उद्या जाऊया. तर आम्हाला दुपारी 2-3ला बस सुटणार होती, म्हणजे लगेच निघायचं होतं आम्हाला, पुढच्या गावी प्रयोग होता. सकाळी मी गणपतीपुळ्याला दर्शनाला जाऊन आले आणि मी तेव्हा बसले, तेव्हाच गाडीत त्या ड्रायव्हरला माझ्या म्हटलं की पावसला काय आपल्या एकाच रूटवर आहे का? तर म्हणे नाही, गणपतीपुळे इकडे, पावस इकडे आहे, पण तुमचं होईल मॅडम, 3 पर्यंत आपलं नक्की दर्शन होतील 2. म्हटलं मग आपण तिकडेही जाऊया. तर तो मला म्हणाला हां नक्की. आणि आता गणपतीपुळ्याला इकडे गर्दी होती, पण बघा तुम्ही पावसला एकदम शांत असतं, तुम्हाला खूप छान वाटेल वगैरे. आणि आम्ही पावसच्या रस्त्याला लागलो आणि नेहमीचा त्याचा रूट बंद, मग ते मागून आहे म्हणे आणि आम्हाला पावसला गर्दी दिसे. तर तो म्हणाला आज पावसला गर्दी काय मला तर ती त्यांची जयंती होती स्वरूपानंद स्वामींची त्या दिवशी. म्हणजे हे मला माहितही नव्हतं की मी ठरवलं आणि त्या दुसऱ्या गेटने गेलो. बरं आता गेलो तर तिथे प्रचंड गर्दी. बरं आम्ही पावसला गर्दीच एक्सपेक्ट केली नव्हती, कारण आम्हाला वाटलं होतं पटकन दर्शन होईल आणि आपण निघू. आणि तोपर्यंत वाजले होते, बरं जर नाटकाची गाडी 3:30ला सुटणार तर ती सोडावीच लागते आणि ती आमची जबाबदारी असते त्या वेळेत तिथे पोहोचायची, कारण आम्हाला पुढच्या गावाला प्रयोगाला पोहोचायचं असतं. सो तिथे लेट करून चालणार नव्हता. म्हटलं बापरे, आता आलोय तर खरं आपलं दर्शन होईल का, एवढी मोठी रांग आहे, काय करू असा मी विचारच करते. आणि तिथे एक टेबल टाकून त्यांचे कार्यकर्ते बसले होते, तर त्या मुलीने मला ओळखलं आणि ती म्हणाली मॅडम तुम्ही सिरियलमध्ये काम करता ना? तर म्हटलं हो. तर मी तिला पटकन म्हटलं अगं ॲक्च्युली माझ्या नाटकाचा प्रयोग आहे म्हणून मी आले, पण मला माहीत नव्हतं आज जयंती, त्यामुळे मी इथे एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हती केली. आणि आता कसं माझ्याकडे फार वेळ नाही, मला कळत नाही माझं दर्शन कसं होईल. चला म्हणाले मी घेऊ. आणि 15 मिनिटात दर्शन घेऊन आम्ही बाहेर. म्हणजे मला त्यानंतर असं वाटलं की स्वरूपानंद स्वामींनी मला बोलावून घेतलं. माझ्या डोक्यात रत्नागिरी दौरा खूप आधीपासून ठरला होता, तरी पावस तिथून जवळ आहे आपण जाऊया असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. पावस दिसल्यावर मला आठवलं स्वरूपानंद स्वामी, ऐला आपण जायला पाहिजे का. गेले, दर्शन घेतलं आणि स्वामींनीच ती सोय केली की 15 मिनिटात मला दर्शन मिळेल. आणि त्यांना नमस्कार करून मी बाहेर